हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज बघा आहे होळी आणि सकाळीच माझी अंघोळ पूजा वगैरे झालेली आहे. इथे माझा बनत आहे चहा. आमचा इथे चाय बटर खा तुझ्या. तर या चहा प्यायला आम्ही आता हे चाय आणि बटर खातोय. आज आहे होळी, आज आम्ही ब्लॉग बनवतोय, पण ना आम्ही डेली ब्लॉग बनवू नाही शकत आहे. तर त्याच्यामागचं रिझन तुम्हाला सांगते. खूप वैतागलो आहे आम्ही. आम्हाला पण व्हिडिओ टाकायचे आहे, पण सध्या ना आमच्याकडे तेवढा नेट पॅक आहे नाही. आमच्याकडे नेटवर्क इश्यू येत आहे. तर थांबा, तुम्हाला सांगते थोड्या वेळात. हात दुखला माझा. आज आहे होळी आणि मला करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. मला आवडते बाकीचे कामं. आणि माझी पूजा झाली, आंघोळ झाली आणि चहा नाश्ता पण झाला. आता स्वयंपाकाची तयारी आम्ही करणार आहे. म्हणजे मलाच करायचं आहे. होळी आहे. मागच्या वर्षी ना ऋतुजाना होळी खेळूच नाही शकली. तुम्ही बघितलं असेल, ऋतुजा खूप आजारी होती. ऋतुजा अजून ऋतुजाची आंघोळ वगैरे झालेली नाही आहे, बसली आहे तशीच. आंघोळ वगैरे केली नाही. काय म्हणते, मी रांगोळी काढते मग मी आंघोळ करते. पिल्लू सारखी अशी करत असते, पण आता व्हिडिओ चालू आहे ना, थोडी गप्प होती. पण तिला काय करायचं तुम्हाला माहीत आहे. यायची ती पप्पी. सकाळपासून मी कामात आहे आणि आता झोपून उठली आहे, चाय नाश्ता केला आहे. तर तिला मम्मी काही भेटली नाही लाड करायला. तर सकाळपासून तर चला आता मी नाही का ऋतुजा रांगोळी काढते. मग ऋतुजा आंघोळ करेल, ऋतुजा फ्रेश होईल. आणि आज होळीची पूजा असते. आणि त्या दिवशी आम्ही किराणा घेऊन आलो डीमार्टमधून आणि नारळच विसरलो. तर आता नारळ घ्यायला जावं लागेल. एक तर माझी गाडी स्टार्ट नाही होत आहे. इतकं वैतागलो आहे ना, गाडीपायी इतकं वैतागलो आहे. म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकू पण नाही शकत आहे. तुम्हाला कसं सांगतो, कारण आम्हाला जवळपास 5 नाही, चांगले 7-8 किलोमीटर जावं लागते दूर आणि मग व्हिडिओ टाकायचा. त्यात आमची गाडी सारखी कधी बंद कधी चालू, कधी बंद कधी चालू. इतकं वैतागलो आहे ना. खूप काही झालं. व्हिडिओ आम्ही खूप सारे बनवले होते, पण आम्ही टाकू नाही शकलो. तर आम्ही नाही का तुम्हाला सांगते, एका मोबाईलवरती आपण 2 GB मारतो ना, तर किती होते पैसे? किती होते? तो 400 पर्यंत जातो. 400 450चा असं जाते त्याचं. तसं आम्हाला 2 मोबाईलमध्ये करावं लागते, कारण मुलं घरातून अभ्यास करतात. तर तुम्हाला सांगते ते किती झाले त्याचे 2 आणि पर व्हिडिओ तुम्हाला 30 किंवा 50चं असं ते छोटा मिनी रिचार्ज ते पण करावं लागतं. असं आहे. डोक्याला ताप आमच्या करत नाही का म्हणजे. तर काय करावं आता. आम्हाला टाकायची तर खूप इच्छा आहे, पण आम्ही काय करू आता, टाकू नाही शकत आहे सध्या व्हिडिओ नाही का. मला बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई तू मोठा व्हिडिओ टाक. आणि व्हॉट्सअपवर पण मला ज्या ताई मला जे पर्सनली ओळखतात त्या पण म्हणतात तू व्हिडिओ का नाही टाकत आहे. तर कसं आहे, त्यांना तर मी सांगितलेलं आहे की असं इश्यू आहे. तर तुम्हाला सांगते काय इश्यू आहे ते एक्झॅक्टली, काय नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे तो. तर कसं आहे, आम्ही जेव्हा इथे आलो ना राहायला तेव्हा व्होल्टेजचा इश्यू होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता परत काय प्रॉब्लेम यायला लागलेला आहे की इथं नेटवर्कच नाही आहे. म्हणजे हे आधी आम्ही राहत होतो ना त्याच्यापेक्षा पण दूर आहे हे. तर एकदम असं म्हणजे सिटीच्या बाहेर आहे खूप. इथे नेटवर्क इश्यू येतो आहे. आणि एका ताईने मला म्हटलं की ताई तू वायफाय लाव. ठीक आहे. वायफाय लावण्या इतपतात आम्ही सध्या, तुम्हाला माहीतच आहे आमचा इश्यू आहे. आताच माझं काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झालेलं आहे. तर कुठे मी वायफाय लावू, मी किराया देऊ, खाणं पिणं करू की मी वायफाय लावू. तुम्हाला माहीत आहे एकदाच आले होते ते पेमेंट. ठीक आहे. यूट्यूबची पेमेंट 1 वर्षाने येऊन कसं होईल. तर एका ताईची मला काल परवा कमेंट आली ह्याच्यावरती शॉर्टच्या खाली. आता मी सध्या शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे, जे मला म्हणजे जे प्रमोशन व्हिडिओ वगैरे येत आहे साड्यांचे वगैरे, तर त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकत आहे. कारण मोठा व्हिडिओ मी अपलोडच नाही करू शकणार, कारण नेटपॅक खूप लागत आहे, वरून नेटवर्क इश्यू आहे. तर मग ते कसं करा, 3-3 4-4 तास जर आम्ही रस्त्यावर उभा राहून जर व्हिडिओ टाकायचे, तेही काय होते माहिती आहे का, बॅक जातं. ते अपलोड होता बॅक जाते. तर मग परत आणखी अपलोड करावं लागते. तर ह्या चक्करमध्ये ते 4 GB होतं ना आपलं, आमचं 4 GB असतं ना, ते पण वाया जाते. आणि मग आम्हाला परत 29चा 30चा असा रिचार्ज करावा लागतो. एवढं सगळं करून पण होत नाही. 50चा झाला का तो? असं आहे बघा. एक छोटासा टाकावा लागतो. मग काय परवडणार आहे आपल्याला, तुम्ही सांगा. जेच तुम्हाला मी सांगता राहिली तर ताईंचं असं म्हणणं होतं तुम्ही का नाही व्हिडिओ टाकत आहे. तर आमचा हे सगळे इश्यू आहे, कारण आम्हाला एक प्लस अजून एक रिचार्ज मारावा लागतो आहे. विचार करा, प्रत्येक व्हिडिओ मागे जर मी 29चा रिचार्ज मारेल आणि एवढा मोठा नेट पॅक करून जर मी व्हिडिओ टाकते पण, तर व्हिडिओ लोक काय करतात, ॲड स्किप करतात. पुष्कळ असे लोक नाही का ॲड स्किप करतात.
आणि मग आता काय करणार, ॲड स्किप करता. तर तुम्हाला एका व्हिडिओ मागे व्ह्यू पण नाही आहे तसे, एका व्हिडिओ मागे जर तुम्हाला काहीच जर डॉलर तुमचे बनत नाही आहे तर मग मी व्हिडिओ टाकून तरी काय करू असं होत आहे. प्लस आम्ही म्हणजे ज्यांनी आता कसं आहे, ज्यांना बघायला आवडते, ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांच्यासाठी मला असं वाटते आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे. मी त्यासाठीच व्हिडिओ बनवत होती. पण आता कसं होतं ते पण नाही मी बनवू शकत आहे. पैशाचं काम शेवटी पैसाच करते ना, कुठून मी एवढं अरेंज करणार आहे विचार करा. सध्या आता मी एवढं म्हणजे तब्येतीतून हे झालेली आहे आणि अजून तेवढी तब्येत नाही माझी ठीक. सध्या मी माझ्या कामाचं थोडं थोडं बघते आहे आणि काम सुरू, आता उन्हाळा येत आहे तर काम आता होईल थोडं थोडं सुरू. पण आता आहेच ना, म्हणजे मी एवढे पैसे अरेंज नाही करू शकत, वायफाय वगैरे नाही लावू शकत. वायफायला किती पैसे लागतात मला तर काही आयडिया नाही, कधी मी लावलेला पण नाही आहे. हो ना ऋतू? चला आता मी चालली आता स्वयंपाक करायला. पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. ऋतुजाला खूप आवडते पुरणपोळी आणि आम्हाला तेवढी फारशी आवडत नाही बरं का. नाही मला म्हणजे थोडीशी आवडते, म्हणजे मला गावाकडची आवडते. गुळवणी आणि आमटी वगैरे. आणि मी पण छान बनवते बरं का, 1 नंबर बनवते आमटी. गुळवणी नाही बनवत आम्ही इकडे, म्हणजे कशी खूप गोड पोळी असते. पण माझी ना पद्धत वेगळी आहे. इकडचे लोक वेगळे करतात आणि मी वेगळ्या पद्धतीने करते थोडीशी, म्हणजे दिसायला सेम दिसते पण टेस्टला वेगळी असते. गुलाबजामुनला पण मागे पाडेल अशी ना. तर कोमल तर काही तेवढी खात नाही विशेष, आणि ऋतुजा खूप खाते. मी 5-10 खाणार. बापरे, एवढे खाणार आहे 5-10? आणि आज नाही का इथे नागपूरमध्ये वडे बनवतात, तर आम्ही पण ते दाल वडे. इथे काय काय बनवतं, कढी, भजी, तुम्हाला सांगते पुरणपोळी. मसाले भात नाही बनवत नाही, पण आम्ही आपलं तिकडच्या पद्धतीने नाही का पुरणपोळी बनवतो. आणि आम्हाला दालवडे खूप आवडतात, ते मी तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये. तर नागपूरच्या लोकांना माहीत असतील दालवडे खूप मस्त असे टेस्टी लागतात. काही काही लोक भजी पण बनवतात, पण आम्ही आता मागे 1-2दा भजी बनवले होते, तर आम्हाला भजी खायची इच्छा नाही आहे, खूप ऑइली होऊन जातं ना ते. तर आम्ही हा विचार केला की आज दालवडे बनवू, पुरणपोळी बनवू. आणि अजून काय बनायचं आहे, आमटी भात. गुळवणी तर बनवतच नाही, कारण पुरणपोळ्या ऑलरेडी गोड असतात पुरणपोळ्या नाही का, तर फक्त आमटीसोबत खायच्या. आता मुलांना मी ते स्वयंपाक पुरणपोळीचा खायला शिकवलेला आहे. असं आहे. थोडं इथे हे कर ना, खूप उजेड येतो, खूप भयंकर उजेड येतो आहे. तर चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर इथे बघा माझा ना स्वयंपाक आता सुरू झालेला आहे. वड्यांसाठी ना मी डाळ भिजत घातलेली आहे आणि इथे ना पुरणपोळीसाठी मी डाळ शिजत घातलेली आहे. तर आता जवळपास शिजत आलेली आहे. आणि माझ्याकडे कुकर नाही आहे बरं का, म्हणून मी पातेल्यामध्येच करते. आणि इथे आता मी डाळ बघा निथळून काढलेली आहे आणि आता मी ते थंड करते. तर तुमच्याकडे पुरणपोळ्या कशा करतात ना, तुम्ही मला नक्की सांगा. आणि माझ्याकडे पाटा वरवंटा आहे नाही आहे, तर मी असं मिक्सरमध्येच बारीक करून घेते बघा. खूप छान मम्मीने बनवलं पुरण. छान ना पुरण, टेस्टी. तर कसं आहे ना, सध्या मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे, तर प्लीज तुम्ही ते पाहून घ्या. काही प्रमोशन व्हिडिओ वगैरे येतात ना, तर ते पण मी सध्या टाकत आहे. काही रील टाकत आहे, कारण ज्या ताईंना आमची व्हिडिओ बघण्याची खूप इच्छा आहे त्यांचा मूड ऑफ होऊ नये म्हणून काही ना काही मी टाकण्याचा प्रयत्न करते. तर सो प्लीज तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. मला जमेल तर मी मोठा व्हिडिओ नक्कीच टाकत जाईल. तर सध्या बघा मी तुमच्यासाठी ना शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे, तर सो प्लीज पाहून घ्या. आय थिंक तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ येतात, त्याची नोटिफिकेशन येत नसेल, तर मी व्हिडिओ टाकत आहे, टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर सो तुम्ही तेवढं पाहून घ्या. आणि इथे बघा मी आमटी बनवते आहे. आमच्या इकडे आमटी म्हणतात ह्याला, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला नक्की सांगा. एकीकडे माझ्या पुरणपोळ्या सुरू आहे, एकीकडे माझे वडे बनवणे सुरू आहे, वडे बनवणं पण सुरू आहे. थोडीशी लगबग आहे, कारण आपण होळीसाठी नैवेद्य तयार करत असतो. तर इथे माझं, तर आता हे आमचं पूजेचं ताट इथे रेडी आहे. चला आता आम्ही चालू आहे पूजा करण्यासाठी. स्टे ट्यून. तर इथे ना गाणी लागलेली आहेत मागे, त्याच्यामुळे आम्ही इथला आवाज काढून टाकलेला आहे. आणि आम्ही इथे बघा खेळतोय कलर. मला मुलांनी घरामध्येच गुलाल लावून दिलेला होता आणि मी त्यांना इथे लावते आहे.
तर काय होतं आहे ना, आजच्या व्हिडिओमध्ये ना मागे जे गाणी आहेत ना त्याच्यामुळे सगळाच व्हिडिओ मी जवळपास व्हॉइस ओव्हर करून टाकणार आहे, समजून घ्या थोडंसं. आणि इथे बघा ऋतुजा पण कोमलला ना कलर लावते. आमची होळी ना आदल्या दिवशीच खेळून झालेली होती. तर आता इथे मुलांना ना मी गरम गरम पोळ्या करून दिलेल्या आहेत. मुलांचं जेवण करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ही माझं स्वतःचं ताट बनवते मी. आणि हां ना ऋतुजा या जेवण करा. मस्त. तर इथे बघा ऋतुजाने ना अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. मी हे होलीच्या थीमवर बनवली. बकेट बनवली, कलर्स, होळी. तर इथे बघा ऋतुजांना हातापायाला तेल लावत आहे. होळी खेळण्याची तयारी सुरू आहे बरं का तुझी. आणि ॲक्च्युली काय झालं आहे ना, आज ग्रहण आहे, तुम्हाला माहीत होतं. धुलिवंदनच्या दिवशी ग्रहण आहे आणि मुलांचा इतका मूड ऑफ झालेला होता की ग्रहण आहे, होळी खेळताना येणार. तर कसं तरी मग आम्ही स्वतःला रेडी केलं, माइंड बनवलं की चला होळी खेळायची आहे. मागच्या वर्षी काय झालं तुम्हाला माहीतच होतं, ऋतुजा खूप आजारी होती. यावेळेस तिला मी असं होऊ नाही दिलेलं आहे. मेडिसिन तिच्या चालूच आहेत बरं का. आणि डॉक्टर मी चेंज केलेले आहेत आणि आता मेडिसिन सुरू आहे. त्याच्यामुळे ऋतुजाची तब्येत बऱ्यापैकी ठीक आहे. सगळी तयारी झाली. माझा इथे चहा घेऊन झाला आणि मी मुलांना घेऊन आता जाणार आहे होळी खेळण्यासाठी. तर इथे बघा सगळे बलून्स वगैरे कोमलने ना, पाण्याचे बलून्स होते ते भरून ठेवलेले आहेत. मुलांना मी बकेट खाली नेऊन दिलेली आहे आणि मुलांनी परत मला इथे कलर लावायला सुरू केलं आहे. तसं मी होळी खेळत नाही बरं का, कारण माझ्या स्किनला ना कलर्स हे सूट नाही होत, म्हणजे पोज ओपन वगैरे होतात. त्याच्यामुळे मी कलर्स काही खेळत नाही. मी लहानपणीच कधी खेळायची तेव्हा काही कळत नव्हतं एवढं स्किनचं. आणि मुलांना सांगितलं तर मुलं आजकालची ऐकत नाहीत. मुलांना असं वाटतं की मम्मी मला कलर नाही खेळू देत आहे. तर एनिवेज मुलांनी ह्या वेळेला पण कलर खेळायला आहे. काय म्हणतात गं ऋतुजा, आपण ते कलर आणणार होतो ते हर्बल कलर आणणार होतो. हां, मी नावच विसरून जाते. पण ते खूप महाग असतात ना, तर त्याच्यामुळे काय तर ऑप्शन नाही आहे. हे जे कलर्स मिळतात ना हेच. आणि बघा इथे आमचे शेजारी होते ना, ते पण मुलांना ना कलर लावत होते, भिजवत होते. बुरानं मानं होली आहे म्हणून त्यांनी मुलांना भिजवलं आणि छान मुलांनी ह्यावेळेस ना एन्जॉय केला असा मस्तपैकी. आणि इथे आम्ही फ्रुटी वगैरे थोडंसं घेतलं, कारण उन्हाळा आता सुरू झालेला आहे, खूपच गरम होत होतं. तर त्याच्यामुळे आता आम्ही इथे फ्रुटी वगैरे पितो आहे. आणि त्याच्यानंतर ना मुलांनी अचानक मी व्हिडिओ बनवताना माझ्यावरती हमला केलेला आहे आणि मला कलर लावलेला आहे. म्हणजे मला वाटलं की थोडंसं घालायला लावतील, पण असं काही नाही झालेलं आहे. दोघींनी अचानक, मी किती पण ओरडली ना तर अटॅक करतातच. त्याने असं लावलं. मला बिलकुल नाही आवडत तसे कलर ड्रायवाले लावायला, कारण मी चेहऱ्याला बिलकुल ऑइल वगैरे काही असं लावून नव्हती आली. तर तरी अचानक आम्ही मम्मीवर अटॅक केला आणि मम्मा खूप पळत होती, तरी आम्ही शेवटी लावलंच मला ते कलर. आणि काय करता आता, मला कलर खेळावाच लागला. आणि इथे आम्ही थोडंसं असं फिरत गेलो. छान वाटत होतं असं बाहेर नाही का, असं थोडंसं फिरायला. इथे आम्हाला मखमलीची फुलं भेटलेली आहेत, झेंडूची नाही का, तर ती आम्ही देवाला हे करण्यासाठी आणलेली आहेत. आणि इथे आम्हाला भेटला एक डॉगी. खा ना. आता काही डॉगींना तर बिस्किट पण नको आहेत. खा खा, अभी खाया. तर इथे डॉगीला पण बिस्किट चारली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.